कारण अजून एका घटनेमागची गोष्ट आम्हाला जाणून घ्यायची, ती बातमी आधी आपण प्रेक्षकांना सांगूया। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आता इस्रायलमध्ये आहेत आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी त्यांचं स्वागत सुद्धा केलेलं आहे। हमास आज ओलीस ठेवलेल्या 20 इस्रायलींना सोडणार आहे, म्हणजे गाझा शांती करारानंतर हमास बंधकांना सोडणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यासाठी इस्रायलमध्ये दाखल झालेले आहेत। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा, राष्ट्राध्यक्ष इझाक हर्झोग आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ट्रम्प यांचं आगमन झाल्यावर त्यांचं स्वागत केलं आणि आता 2 वर्षांच्या या युद्धाला विराम देण्यात आलाय। ओलीस ठेवलेल्या 20 इस्रायलींना आता सोडण्यात येणार आहे। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत तर डॉक्टर विजय खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय सर, आपण बघतोय की आज ओलिसांना सोडण्यात येणार आहे आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची अशी घटना आहे आणि त्यात ट्रम्प यांनी ज्या पद्धतीनं ते कॅप्चर करण्याचा हा सगळा मुवमेंट प्रयत्न केलेला आहे, त्यासाठी खास ते तिथे गेलेले आहेत। काय वाटतं एकूणच ट्रम्प यांच्या रणनीतीविषयी आणि या घटनेविषयी? ट्रम्प प्रशासनाने 20 पॉइंट च्या पद्धतीचा जो समझोता दोन्ही याच्यामध्ये केला, इस्रायल आणि गाझामध्ये, त्याचं निश्चितच आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक करण्यासारखे, कारण गेल्या 2 वर्षापासून कुठेही कोंडी फुटत नव्हती, परंतु ट्रम्प प्रशासनाने त्या ठिकाणी कोंडी फुटलेली आहे। म्हणजे साधारणतः ऑक्टोबर 2023ला झालेलं युद्ध आता कुठे शांतीच्या मार्गाकडे जाते की काय, म्हणजे अजून त्याला कम्प्लीट यश आलेलं नाही, परंतु ऑक्टोबर 2023 ते ऑक्टोबर 2025 या कालखंडामध्ये जवळपास 67,000 गाझा आणि पॅलेस्टाईनची जी भूमी आहे तिथे लोक मारले गेलेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इस्रायलचे सुद्धा जवळपास 1200 पर्यंत लोक त्या ठिकाणी इस्रायल नागरिक या युद्धात मरण पावलेले आहेत। आणि या युद्धाचं सर्वात महत्वाचं जे आहे म्हणजे डिस्ट्रक्शन तर झालेलंच आहे, परंतु इस्रायलची जी फायनान्शियल कंडिशन जवळपास $50 बिलियन पेक्षा जास्त त्या ठिकाणी खर्च झालेला आहे आणि त्याचा जो GDP आहे जवळपास 10% हा कमी होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून या युद्धाकडे बघत असताना या दोन्ही राष्ट्र म्हणजे विशेषतः गाझा आणि इस्रायलच्या याच्यामध्ये इस्रायलचं जे नेतृत्व आहे या नेतृत्वावर एक मोठा प्रश्न उभा राहू शकतो आणि पुढील कालखंडामध्ये इस्रायल सरकार नेतन्याहू यांनी कितीही स्वतःला हे आणलं तरी याचं कम्प्लीट यश जे आहे हे यश इस्रायलचं नसून त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन हे US ने केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काही म्हणजे काही अंशात तरी या ठिकाणी शांतता। याच्यात दुसरं सर्वात महत्वाचं जे आहे त्याच्यामध्ये याचं जे रिजनल इन्स्टॅबिलिटी होती, म्हणजे साधारणतः इस्रायल त्याचबरोबर इराण आणि इतर जे देश आहेत त्यांच्यामध्येही एक प्रकारे सिरिया, लेबनान वगैरे ही जी रिजनल स्टॅबिलिटी आहे तीही डिस्टर्ब झाली होती, त्याला आता थोडासा यश मिळण्याचं त्या ठिकाणी दिसेल। परंतु इथून पुढील कालखंडामध्ये आता याच्यात जो जरी इस्रायलची लोक परत दिली तरी त्या ठिकाणी गाझा हमासचे जे हे त्या ठिकाणी लोक आहेत किंवा जे हे आहेत जे बंदी बनवलेले आहेत त्या बंदींना परत इस्रायल देणार आहे आणि इस्रायलचे जे लोक आहेत त्या लोकांना गाझातून त्याला सुटका करणार आहे। परंतु हे करत असताना इस्रायलने जो एरिया कॅप्चर केलेला आहे तो एरिया इस्रायलला त्या गाझाच्या यांना तो परत मिळणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी विन विन सिच्युएशन दोघांकडे होणार आहे। परंतु हे करत असताना इथून पुढचे जे आव्हान आहेत ते फार त्या ठिकाणी तिथले जे ह्युमन डेव्हलपमेंटच्या इंडिकेटर्स नुसार तिथे शिक्षण असेल, तिथे जे कोलॅप्स झालेली जी स्ट्रक्चर आहे त्याचं ते कशा पद्धतीने इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशनद्वारे मदत करता येईल। युनायटेड नेशन या अगोदरच त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे की आम्हाला यापूर्वी त्या ठिकाणी ज्यावेळेस युनायटेड नेशन मदत करत होते त्यावेळेस त्या ठिकाणी फारशी मदत इस्रायलने न करता ते ब्लॉक केलेलं असल्या कारणाने मदत ही होऊ शकली नाही आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये युनायटेड नेशनसह अमेरिकेची जबाबदारी ही अधिक वाढणार आहे। जी जो गाझा पट्टा जो इस्रायलने खाली केलेला आहे तो आता गाझा ज्या कब्जा मिळतो आता गाझाच्या यांना मिळणार आहे। परंतु हे करत असताना जे नुकसान झालेलं आहे विशेषतः ह्युमन कॅपिटल ज्याला म्हणतो की जे 67,000 तिकडचे आणि 1200 जवळपास इस्रायल नागरिक यांना आपण परत आणू शकत नाही, परंतु त्यांची जे येणारी पुढची जनरेशन आहे त्यांचे जे प्रश्न आहेत
ते कशा पद्धतीने सोडवता येतील याच्यावरही त्या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की या सोल्युशनमध्ये विशेषतः ट्रम्प प्रशासनाने स्वतः ट्रम्पने त्या ठिकाणी इंटरेस्ट घेतल्यामुळे त्या ठिकाणी आज आपल्याला कंटेम्पररी थोडी काही कालावधीसाठी तरी त्या ठिकाणी शांतता दिसते. परंतु मला असं वाटतं की ही वादळापूर्वीची शांतता आहे. ज्या पद्धतीने गाझा पट्ट्यामध्ये नुकसान झालेले तिथला जो तरुण आहे, तरुण पुन्हा बाउन्स बॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून हे किती काळ ही शांतता या ठिकाणी टिकते याच्यावरही मोठा प्रश्न आहे. यापूर्वीही त्या ठिकाणी पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यामध्ये शांतता करार झालेले होते. परंतु त्याचं वेळोवेळी दोन्ही भागाकडून त्या ठिकाणी त्याचं उल्लंघन करण्यात आलेलं. म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये या शांतते कराराचं भवितव्य हे इंटरनॅशनल ऍक्टर जे आहेत, विशेषतः रशिया, म्हणजे ते आता किती टिकतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. सर, मनपूर्वक धन्यवाद. आपण आमच्याशी जोडले गेलात आणि ही बातमी सविस्तर समजवलीत त्याबद्दल.